कर्जतच्या पेब किल्ल्यावर रस्ता चुकल्यामुळे हे 7 ट्रेकर्स अडकून पडले होते। मुंबईतील पवई इथून या 7 मित्रमैत्रिणींचा ग्रुप पेब किल्ल्यावर ट्रेकसाठी आला होता। त्यांच्यातल्या एका मुलीला उन्हाचा त्रास होऊ लागला, मात्र त्यांच्याकडील पाणी देखील संपलं। अखेर त्यांनी हेल्पलाईनवर संपर्क साधला असता नेरळ पोलीस आणि स्थानिक बचाव पथक त्या ठिकाणी दाखल झालं। त्यानंतर तब्बल 9 तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली। मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाला 837 कोटींचा महसूल मिळाला आहे। प्रवासी वाहतूक, मालवाहतूक सेवा आणि इतर कोचिंग उत्पन्न एकत्र करून हा 837 कोटींचा महसूल मिळवत महत्त्वाचा टप्पा गाठला। त्यामुळे सोलापूर विभाग आणखी यश संपादन करेल असा विश्वास सोलापूर रेल्वे विभागाने व्यक्त केला आहे। कोकणवासियांसाठी आणखी एक ट्रेन उपलब्ध होणार आहे। गोव्यामधील वास्को द गामामधून बिहारच्या मुझफ्फरपूर पर्यंत साप्ताहिक एक्सप्रेस चालवले जाणार आहे। उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्रवाशांची संख्या वाढल्याने हा निर्णय घेतला आहे। अंधेरी पश्चिम ते मंडाले मेट्रो 2B या मार्गिकेतील मंडाले ते डायमंड गार्डन असा पहिला टप्पा डिसेंबर अखेर वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे। त्यासाठी MMRDAने या टप्प्याच्या कामाला वेग दिला। दुसरीकडे मंडाले कारशेडचं 97% काम पूर्ण झालं। लवकरच या कारशेडमध्ये मेट्रो गाड्यांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत। मध्य रेल्वेनं आणखी 98 उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली। मुंबई, कानपूर, मडगाव आणि पुणे झांसी मार्गावर या गाड्या धावणार आहेत। त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। धर्मादाय रुग्णालय सरकारच्या रडारवर आहेत। विशेष मदत कक्षाद्वारे रुग्णालयांची सखोल तपासणी केली जाणार आहे। गरीब रुग्णांना 20% बेड्स राखीव ठेवणं बंधनकारक करण्यात आलं। दीनानाथ रुग्णालयाच्या प्रकरणानंतर आता सरकारला जाग आली आहे। सांगलीमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं। कोकाटेंच्या पुतळ्याचं दहन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। कोकाटेंनी शेतकऱ्यांच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त विधानाचे सांगलीमध्ये संतप्त पडसाद उमटलेत। अकोल्यामध्ये शेतकऱ्यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फोटोला चपला मारो आंदोलन केलं। कोकाटेंनी कर्जमाफीवरनं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्यांच्या या विधानाचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केलंय। यवतमाळच्या आर्णीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात आंदोलन केलंय। कोकाटेंनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत त्यांच्या पुतळ्याला फासावर लटकवलं। तर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ कोकाटेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील केली आहे। सोलापुरात शिवसेना ठाकरे पक्षानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात आंदोलन केलं। त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत माणिकराव कोकाटे यांना काळं फासण्याचा इशारा देखील ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला। साताऱ्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे। 50 टेबलवरती मतमोजणीला सुरुवात केली होती। यावेळी 32,000 पात्र सभासदांपैकी 26,000 सभासदांनी मतदान केलंय। ठाण्यामध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। आमदार संजय केळकरांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झालाय। यावेळी येणाऱ्या काळात अनेक पक्षातले लोक भारतीय जनता पार्टी सोबत असणार आहेत असं त्यांनी सांगितलं। नाशिकमध्ये अखिल भारतीय संत समितीची कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली आहे। गोहत्याबंदी कायदा लागू करावा, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू संतांची राहण्याची व्यवस्था करावी अशा विविध मागण्या प्रशासनाकडे केल्यात। यावेळी साधू संत बैठकीला उपस्थित होते। नटराज नाट्यकला मंडळाच्या वतीनं बारामतीमधील कला शिक्षकांसाठी चित्रकला कृतीचं आयोजन केलंय। या प्रदर्शनाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन झालं। यावेळी एका चित्रकारानं अवघ्या काही क्षणात अजित पवारांची हुबेहूब प्रतिमा रेखाटली। अजित पवारांनी देखील या कला शिक्षकाचं कौतुक केलंय। लोणावळ्यात राष्ट्रीय कोळी महासंघाची कार्यकारिणी बैठक पार पडली। विधान परिषदेचे आमदार रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे। यंदा नवीन कार्यकारिणी निवड करण्यासाठी ही बैठक आयोजित केली। वक्फ सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यानंतर आता कायद्यामध्ये रूपांतरित झालं। या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आहे। लोकसभा राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलं। राष्ट्रपतींच्या सहीनं हे विधेयक आता कायद्याच्या
कायद्यामध्ये रूपांतरित झालंय। भाजप देशात धर्माचं विष पेरत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। वक्फ बोर्ड जमिनीनंतर ख्रिश्चनांच्या जमिनीवर केंद्राचा डोळा आहे असा आरोप ठाकरेंनी केलाय। वक्फ सुधारणा विधेयक आता मुस्लिमांच्या हक्कांवर गदा आणतंय, मात्र भविष्यात इतर समुदायांना लक्ष्य करण्यासाठी एक चुकीचा पायंडा पाडला जातोय असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केलाय। आता केंद्र सरकारचा डोळा ख्रिश्चनांच्या जमिनीवर आहे। संविधान ही एकमेव ढाल आहे जी आपलं अशा हल्ल्यांपासून संरक्षण करते, त्यामुळे संविधानाचं रक्षण करणं हे आपलं सामूहिक कर्तव्य आहे असं राहुल गांधी यांनी पोस्टमधून म्हटलंय। वक्फ विधेयकावरनं संजय राऊतांनी आरोप केलाय। मुंबईतल्या वक्फच्या जमिनीवर उद्योगपतींची घरं आहेत असा आरोप त्यांनी केला। दरम्यान 2 लाख कोटींच्या जमिनी लाटण्यासाठी वक्फ विधेयक आणलं असा आरोपही त्यांनी केला आहे। भाजपची स्थापना आमच्या समोर झालेली आहे अशी टीका संजय राऊतांनी केली। शिवसेनेचा जन्म भाजपच्या आधी झाल्याचा दावा राऊतांनी केला। ज्यांनी भाजपची स्थापना केली ते आता तुरुंगात आहेत असा टोला राऊतांनी लगावलाय। अकोला रेल्वे स्टेशनवरून दुचाकी चोरणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडनं 7 दुचाकी जप्त केल्यात। पोलिसांनी अधिक तपास केला असता त्यानं त्या दुचाकी वेगवेगळ्या ठिकाणी विक्री केल्याची माहिती दिली। नाशिकमध्ये नववधूचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। सासरच्यांना जेवणात गुंगीचं औषध दिलं, त्यानंतर दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन नववधू पसार झाली। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील ही घटना आहे। नववधूवर सटाणा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी द्वेषपूर्ण भाषण याबाबत प्रतिक्रिया दिली। बहुतांश द्वेषपूर्ण भाषणं ही दडपलेल्या वर्गाविरुद्ध असतात। या द्वेषपूर्ण भाषणांमुळे सामाजिक सलोखा धोक्यात येतो, त्यामुळे यावर कठोर कारवाईची गरज आहे असं ओक यांनी म्हटलंय। ठाणे सत्र न्यायालयानं फिर्यादीला दंड ठोठावलाय। कोर्टानं फिर्यादीला 25,000चा दंड ठोठावला। कोर्ट आणि पोलिसांचा वेळ वाया घालवल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे, तर एका आठवड्यात रक्कम जमा करण्याचे आदेशही कोर्टाने दिलेत। कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील रेवती ग्रामपंचायतीचे सरपंच पूजा जाधव यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला। पूजा यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे। अखेर त्यांची सरपंच पदावरनं हकालपट्टी करण्यात आली आहे। सोलापुरातील माळशिरसमध्ये पाणी टंचाईची समस्या भेडसावू लागली आहे। बचेरी, गारवाड, सुळेवाडी आणि मगरवाडी या गावात टँकरनं पाणी पुरवठा सुरू करण्यात आला। यावर्षी जलजीवन मिशनमुळे टँकरपासून गावाची सुटका होईल अशी आशा ग्रामस्थांना होती, मात्र योजना अपूर्ण राहिल्यानं नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागते। पुण्यातील आंबेगावात जीबीएसमुळे एकाचा मृत्यू झाला। घोडेगाव इथं राहणाऱ्या रुग्णावर उपचार सुरू होते। हा जीबीएसचा रुग्ण घोडेगाव इथं ज्या ठिकाणी राहत होता त्या भागाची आरोग्य विभागाच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली आहे। या भागातील पाण्याचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवण्यात आले। दरडग्रस्त पारमाची गावाचं पुनर्वसन होणार आहे। 19 कोटी रुपयांच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं। 1994 साली गावावर दरड कोसळली होती, यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला होता। आता अखेर 30 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावाचं पुनर्वसन होणार आहे। श्रीलंकेवरून रामेश्वरमला विमानानं प्रवास करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम सेतूचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय। श्रीरामाचे आपल्यावर सदैव आशीर्वाद राहू देत अशी प्रार्थना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे। नाशिकमध्ये रामनवमी निमित्तानं काळा रामाचं संजय राऊतांनी दर्शन घेतलं। राऊतांसोबत खासदार राजाभाऊ वाजे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। पुण्याच्या भोरमध्ये रामनवमी उत्साहात साजरी झाली आहे। पंत सचिव राजवाड्यात रामनामाच्या जयघोषात हा उत्सव साजरा करण्यात आला। पारंपरिक पद्धतीनं वेशभूषा परिधान करून फुलांची उधळण करत आणि रामभक्तांच्या अलोट गर्दीत रामजन्म सोहळा पार पडलाय। शहापूरमधील शिवाजीनगरात कृष्ण मंदिरामध्ये रामनवमी निमित्तानं महाआरती करण्यात आली। यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं, तर मंदिरात भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती।
हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये रामनवमी निमित्त राम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी रामकथेचं वाचन करण्यात आलं तर राम मंदिरात महाआरतीचं आयोजन केलेलं आहे। महाआरतीला मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती। शिर्डीतल्या साई मंदिरात राम जन्मोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडतोय। चांदीच्या पाळण्यात प्रभू रामचंद्राची प्रतिमा ठेवून पाळणा हलवून रामजन्माचं स्वागत करण्यात आलं। यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली। पुण्यातील शिवाजीनगरमध्ये श्रीराम मंदिरात रामजन्म सोहळा उत्साहात पार पडलाय। रामनवमीच्या निमित्तानं मंदिरामध्ये फुलांची सजावट करण्यात आली तर रामनवमीच्या मुहूर्तावर महिलांनी प्रभू रामचंद्रांचा पाळणा गाऊन जन्मोत्सव साजरा केला। येवला शहरातील विविध राम मंदिरांमध्ये रामनवमीचा उत्साह पाहायला मिळाला। सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं। शहरातल्या मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी होती। अकोल्यात रामनवमी निमित्त शहरात बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं। राजेश्वर मंदिर परिसरातनं रॅलीची सुरुवात झाली। यावेळी संपूर्ण परिसर भगवामय झाला होता। नांदेडमध्ये रामनवमी निमित्तानं पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। शहरात मोठी शोभायात्रा निघणार आहे। त्यासाठी परिसरात नजर ठेवण्यासाठी 100 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले। त्याचबरोबर शोभायात्रा शांततेत काढावी असं आवाहन देखील पोलीस अधीक्षकांनी केलं आहे।